रामकृष्ण हरी, तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण एक शिवकथा ऐकणार आहोत. आज सोमवार आहे तर कथा छोटीशी आहे. मोठी कथा ऐकायची असेल तर इथे त्रिकोण दिलेला आहे, तिथे आहे, तर ती नक्की ऐका. चला सुरुवात करूया. आज सोमवार तर शेवटपर्यंत ऐका. बिदुंग आणि चंचुला यांची कथा आहे. पश्चातापातून शिवकृपा कशी झाली ते आपण ऐकणार आहोत. तर पूर्वी समुद्र किनाऱ्याजवळ वाशकल नावाचं एक गाव होतं. त्या गावात धर्म, सदाचार आणि सद्विचार यांचा पूर्ण अभाव होता. तिथे बिंदुंग नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अधर्मी, व्यभिचारी आणि पाप आचरण करणारा होता. त्याची पत्नी चंचुला मात्र अत्यंत सुंदर, साध्वी आणि धर्मनिष्ठ होती. इतकी सद्गुणी असूनही बिदुंग तिची सतत उपेक्षा करायचा. चंचुलाने खूप काळ संयमाने हे दुःख सहन केलं. पतिव्रताचा धर्म जपला, स्वतःचं चारित्र्य टिकवलं. पण उपेक्षा, एकटेपणा आणि मानसिक वेदनांमुळे तिचा शेवटी धीर सुटला आणि तीही अधर्माच्या वाटेवर गेली. काळ पुढे सरकला. बिदुंग मरण पावला. त्याच्या पापांमुळे त्याला भयंकर नरक यातना भोगाव्या लागला आणि पुढे पिशाच योनी त्याला प्राप्त झाली. चंचुला मात्र संसारात गुंतून राहिली. एके दिवशी ती गोकर्ण क्षेत्री यात्रेसाठी गेली. तिथे तिने एका ब्राह्मणाकडून शिवकथा ऐकली. व्यभिचाराचे भयंकर परिणाम, नरक यातना आणि यमलोकाचं वर्णन ऐकून तिचं हृदय हादरलं. भीतीने तिचं अंग थरथरू लागलं. तिला स्वतःच्या पापांची तीव्र जाणीव झाली. कथा संपल्यावर ती ब्राह्मणाच्या चरणी पडली. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, मी पापी आहे. अधर्माने माझं आयुष्य नष्ट केलं. आता माझा उद्धार कसा होईल? त्या शिवभक्त ब्राह्मणाने तिला प्रेमाने सांगितलं की बाई, घाबरू नकोस. पापी माणसासाठी पश्चाताप हे सर्वात मोठं प्रायचित्त असतं. जो मनापासून प्रायचित्त करतो त्याच्यावर भगवान शंकर नक्कीच कृपा करतात. शिवकथेचं श्रद्धेने श्रवण कर. तुझं चित्त शुद्ध होईल आणि तुला उत्तम गती मिळेल. चंचुला गोकर्णातच राहिली. नित्यनेमाने तिने शिवपुराणाचं श्रवण करू लागली. सेवा, भक्ती, वैराग्य आणि अखंड चिंतन यामुळे तिचं मन पूर्णपणे शुद्ध झालं. विषयांची आसक्ती नष्ट झाली. आयुष्य संपल्यावर तिने शांतपणे देह ठेवला. तेवढ्यात दिव्य तेजस्वी विमान आलं. शिवगणांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेलं. शिवसभेत विराजमान असलेल्या भगवान शंकर आणि पार्वती यांच्या कृपादृष्टीने चंचुला पार्वतीची सखी झाली आणि अक्षय सुखाची भागीदार ठरली. कथा काय शिकवते तर पाप कितीही मोठं असो, खरा पश्चाताप आणि शिवभक्ती असेल तर उद्धार अटळ आहे. तर म्हणूनच आपण शिवपुराणातील शिवकथा रोज ह्या चॅनलवरती अपलोड करत आहोत. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.